काय ते वारकरी, काय ते टाळकरी, काय ते गायक, काय ते वादक, काय ते माईक सिस्टीम. हा 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 सगळं कसं बोलत चला. सगळं कसं ओके मध्ये बघा. आजचं सगळं कसं महान आहे, पण आजचा कीर्तनकार थोडा लहान आहे. त्यामुळं चुकलं हुकलं तर पदरात घ्यायची जबाबदारी तुमची. आणि तसंही आमचा तत्वमामाचा थोडासा कंपनी फॉल्ट आहे बघा, कारण की आम्ही बोबडे कंपनीचे आहोत. त्यामुळं फार वेळा चुका होतात बरं का. असं अभंग जगद्गुरु तुकोबरायचं आहे. जगद्गुरु तुकोबरा या अभंगातून आपल्याला आपल्या जीवनाचं फार महत्त्वाचं सूत्र सांगतात. काय सांगतात तुकोबरा आपल्याला सांगतात. काय सांगतात? सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. तुकोबराय सांगतात मी तुम्हाला सांगतोय. काय सांगतोय? की तुम्ही काय करा, ते विठ्ठलाला भजा. कोणता भजा? आपण पंक्तीला खाल्ला तो भजा नाही, पंक्तीला खाल्ला तो भजा नाही. पण ते भजे फार छान झाले होते बरं का. भजे म्हणजे असं कसं आहे माहिती आहे का, सकाळ दुपारचे अन्नदाते कोण होते? रोडग्यावाले म्हणून. रोडग्यावाले चालतं ना, आसरूजी बाबा इरदकर हे होते सकाळचे अन्नदाते. आणि संध्याकाळचे भजावाले डुकरे. हा गजानन भाऊ डुकरे, ज्यांनी पंगत दिलं ना, खरंच त्यांचे मनापासून आभार बरं का. नाहीतर कुठं कुठं कसं होतं माहितीये का, आम्ही कीर्तनाला जातो बाबा. आता वारकरी म्हटलं, वारकरी आणि वरण ह्या दोन गोष्टीची रास एक आहे पहा. जिथं वारकरी आहे तिथं वरण आहे, जिथं वरण आहे समजून जायचं तिथं वारकरी आहे बरं का. ते वरण एक अशी गोष्ट आहे बाबा की ती वरण आमच्या पाचवीला पुंजलेली म्हणजे आपल्या नाही का. कसंही खा, फिक्क खा, फोडणीचं खा, तडका देऊन खा, तूप टाकून खा, उडदाचं खा, मुगाचं खा, भाजी टाकून खा, कसंही खा, पण वरणच खा. त्या वरणाला नाही अजिबात धोरण. आणि त्याने एक दिवस येणारे आबा वारकऱ्यांचं मरण असं ते वरण ते काही पिछा सोडत नाही. पण आज सोडलं बरं का. फार बरं वाटलं. ज्यांची पंगत होती त्यांना तर कोटी कोटी प्रणाम बरं का. असंच रोज एक एक नवीन हे करत जा, म्हणजे कसं वरण मुक्त सप्ताह होऊ द्या आपला. असं धन्यवाद त्यांचे सुद्धा धन्यवाद. तसेच कीर्तनाला आवर्जून उपस्थित असलेले मोहनदादा पांढरे ते सुद्धा कीर्तनाला आले, तुमचे सुद्धा धन्यवाद दादा. तसे जिथं सर्वश्रेष्ठ गायक वादक मंडळी आहेत, माझ्यापेक्षा ज्ञानानं वयानं कितीतरी मोठी आहे बरं का. त्यामुळं काही चुकलं हुकलं तर पदरात घ्या. असो तुकोबरा सांगतात मी तुम्हाला सांगतोय. काय सांगतोय? सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. त्या भगवान परमात्म्याला, त्या विठ्ठलाला भजा. आणि जर नाही भजला तर नाही तरी गेला जन्म वाया. तुमचा जो जन्म आहे ना तो वायाला गेला. आणि दुसऱ्या चरणात सांगतात करिता बरोबरी दुरावसी दुरी. तुम्ही या संसाराची, संसार प्रपंचाची जितकी काय कराल बरोबरी कराल, बरोबरी म्हणजे बरोबरी कराल, तितकं काय तुम्ही भवाची पुरी वाहावसी. जसे बाकीचे त्या भवबंधनाच्या पुरात वाहून गेले तसे तुम्ही सुद्धा काय व्हाल, वाहून जासाल. बरं तुकोबर आहे तुम्ही सांगतात ते ठीक आहे, पण ते विठ्ठलाला भजण्याकरिता काही लागल का हो? तुकोबर आहे म्हणतात काही न लगे एक भावाची. कारण त्याला भावाशिवाय दुसरं काहीच लागत नाही. नाही नाही तुकोबर आहे काहीतरी लागत असावं. तुकोबर आहे म्हणतात काहीच लागत नाही. काही न लगे एक भावाची. कारण तुका म्हणे आन विठोबाची. मी त्या विठोबाची शपथ घेऊन सांगतो की काही सुद्धा लागत नाही. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. ठळक बातम्या संपल्या. विठ्ठल सगळ्यांचे नाव घेतलेत, पण तुम्हाला एक सांगू का, माईक सिस्टीम वाले पाहू द्या त्यांना जरा. मला दादा गोड माईक सिस्टीम आहे बरं का, तुम्हाला काही सांगायचं काम नाही. आणि आम्ही तुम्हाला सांगणार नाही द्या इकून द्या बस, आम्हाला काही कळत नाही याच्यातलं बरं का. तुम्हाला जशी लावायची तशी माईक सिस्टीम लावा, कारण की आम्हाला यातलं कळत नाही. गायनाचार्य मंडळी सांभाळून घ्या बरं का, कारण की गाण्यातलं आपल्याला काही कळत नाही. खाण्यातलं म्हणसाल ती गोष्ट वेगळी म्हणा बरं का. माईक सिस्टीम फार महत्वाची. बघा जसा प्रवास करत असताना 3 गोष्टी फार महत्वाच्या. किती? 3 गोष्टी. चांगली गाडी, चांगला ड्रायव्हर आणि चांगला रस्ता. ह्या 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. बघा चांगली गाडी असली, चांगला ड्रायव्हर असला, पण रस्ता जर खड्ड्या खुड्ड्याचा असला तर त्या प्रवासात फारशी मजा येत नाही. बरं रस्ताही चांगला आहे आणि ड्रायव्हरही चांगला आहे, पण गाडी जर दे धक्का असली तर त्या प्रवासात मजा नाही. गाडीही चांगली आहे, रस्ताही चांगला आहे, पण ड्रायव्हर जर अर्धा पॅक मारल्याशिवाय बसत नसल तर त्या प्रवासात मजा आहे का?
नाही, तसं आपलं सप्त्याचं आहे, कीर्तनाचं आहे बघा. 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे गायक वादक मंडळी फार महत्त्वाची. अशी गायक वादक मंडळी असले ना माणसाचं कीर्तन सफलच झालं बरं का बाबा. ही गायक वादक मंडळी फार महत्त्वाची. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही श्रोते मंडळी फार महत्त्वाची बरं का. असं मस्त फ्रेश बसा. तुम्हाला जर घरचं काही टेन्शन असेल, महिला मंडळ सोडून द्या. काय घरचं टेन्शन असेल तर सोडून द्या. कीर्तनात टेन्शन घेऊन बसायचं नाही. काही काही गावाला कीर्तनाला जातो बाबा, तिथं लोक असतात, असं वाटते बाया महिला मंडळ असतात एवढ्या गंभीर बसतात, असं वाटते कुकराच्या शिट्टीत दाबून धरले अशा बसतात. पण तुम्ही तसं बसायचं. फोडीली गोवरी जैशी दिशे तोंडावर गौऱ्या फोडल्यासारखं बसू नका. एकदम फ्रेश बसा बरं का. म्हणजे कसं असतंय माहिती का, भगवान परमात्म्याच्या कीर्तनामध्ये बसल्याच्या नंतर माणसानं कसं आनंदानं बसायचं असते. आणि आनंदानं जर आपण नाही बसलो तर कसं माहिती का, भगवंताला सुद्धा वाटतं. आपलं जर आनंदानं नाव घेत नसाल तर त्याला सुद्धा वाईट वाटतं. बघा प्रकार असतात बसण्याचे प्रकार. कसे असतात, आपण जर कोणाला आवाज देत असलो, कसा आपण जर आवाज देत असलो, थोडंसं नाराज असलो तर समोरच्याला बरं वाटतं का महिला मंडळ बोलत चला. बोलता येतं ना तुम्हाला, बोलता येतं ना. समोरच्याला जर आपण नाराज होऊन आवाज दिला तर समोरच्याला बरं वाटतं का, नाही. तसं त्या भगवान परमात्म्याचं नाव घ्यायचं असलं आपल्याला आणि आपण जर नाराज तोंडानं घेतलं तर त्याला बरं वाटेल का, नाही. त्यामुळं कसं बसायचं, फ्रेश बसायचं. तुम्ही फ्रेश तर आम्ही फ्रेश बरं का. आता ठीक आहे, फ्रेश बसायचं. आणि तिसरी गोष्ट महत्त्वाची ती म्हणजे ही माईक सिस्टीम फार महत्त्वाची बरं का. ही माईक सिस्टीम जर नसले ना बाबा तर काही खरं नाही. श्रोते मंडळ गायक वादक ही माईक सिस्टीम फार महत्त्वाची. त्यामुळं तुमची गोड माईक सिस्टीम आहे, जशी लावायची तशी लावा. तुमची आम्ही किती सांगितलं तुम्हाला पाहिजे तशी, हा दादाची का, मग घरचीच आहे नाही का, मग चांगली लावा घरची म्हटल्यास नाही का. गोड अशी माईक सिस्टीम, त्यासाठी सुद्धा गोड अशा टाळ्या होऊन जाऊ द्या. तसेच कीर्तनाला उपस्थित असलेले आत्ताच ज्यांचं आगमन झालं असे असणारे पांडुरंग दादा, ते सुद्धा कीर्तनाला उपस्थित राहिले, त्यांचं सुद्धा मनापासून धन्यवाद. आणि ऐका, कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी सर्वात महत्त्वाची तुम्हाला सगळ्यांना सूचना देते. बघा तुमच्या गावातलं काही पुरुष मंडळ थोडं कमी दिसेल, इतकंच आहे का आपल्या गावात, इतकेच आहेत का, नाही. कसं असायचं माहिती का, पहिल्यांदा कसं असायचं बाबा, तुम्हाला आठवत असून तुमच्या काळात, म्हणजे तुमच्या टायमाला गावात कुठलाही कार्यक्रम असू द्या, काय गावात कुठलाही कार्यक्रम असू द्या, पुरुष मंडळ आधी यायचं. ऐका, नीट लक्ष देऊन ऐका बरं का. पुरुष मंडळ आधी यायचं आणि नंतर मागून मागून महिला मंडळ यायची. त्याला कारण होतं बाबा. काय कारण होतं की महिला मंडळ घरी असताना भांडे घासून यायच्या, झाडझूड करून यायच्या. मग तुमच्या गावातलं पुरुष मंडळ घरी करतंय काय, भांडे घासतात का, नाही ना. काही काय असते बाबा, गावामध्ये सप्ताह चालू असतो पण आपल्याला येऊन बसायचं जीवावर येतं. असं नाही की प्रत्येकानं सप्त्यालाच आलं पाहिजेत म्हणून. ज्याच्या त्याच्या प्रारब्धाच्या गोष्टीत, ज्याच्या प्रारब्धात खरंच भगवंताचं नामस्मरण आहे ना, जो खरंच पुण्यवान आहे त्यालाच या धर्ममंडपात येण्याची बुद्धी सुचते. आणि ज्याला नाही, ज्याच्या प्रारब्धात नाही, तो धर्ममंडपातच काय, गावात वर्षभर जरी सप्ताह असला तरी त्याच्या कानावर सुद्धा भगवंताचं नाव पडत नाही. त्यामुळे जे जे धर्ममंडपात आहेत त्यांनी समजून घ्यायचं आपण कसे आहेत, पुण्यवान आहे. जे जे धर्ममंडपात नाही त्यांनी समजायचं आपण महापुण्यवान आहे. विठ्ठल
असो, परत कीर्तनाला उपस्थित राहिलेले आदरणीय हरिभक्त परायण प्रवीण दादा ते सुद्धा कीर्तनाला उपस्थित आलेत, त्यांचे सुद्धा भरपूर असे धन्यवाद. असं तुकोबारा या अभंगामधून आपल्याला उपदेश करतात. बघा, तुकोबारा आपल्याला उपदेश करतात, पण उपदेश करणाऱ्याचा अधिकार लागत असतो बरं का. नाहीतर उपदेश जर आपण करत असेल आणि त्या उपदेशाचे जर आपण अधिकारी नसू तर आपला काही फायदा नाही. म्हणजे एखाद्या लहान लेकरानं मोठ्या माणसाला किंवा ज्ञानी माणसाला उपदेश करणं बरं वाटत नाही, किंवा आपण जर उपदेश करत असेल तर आपण त्या अधिकाराचं लागतो. तसं तुकोबारा आपल्याला या अभंगामध्ये उपदेश करतात. पण का हो तुकोबारा, तुम्हाला उपदेश करण्याचा तेवढा अधिकार आहे का? तुकोबारांचा अधिकार आहे बरं का. तुकोबारांचा अधिकार तर एवढा आहे बघा. तुकोबारांचा अधिकार पाहिल्यापेक्षा आपण तुकोबारांच्या शिष्याचा अधिकार पाहू का. कारण की बाबा, भाताची परीक्षा कशाहून होती? गुरुची परीक्षा कशाहून होती? शिष्याहून. आता हे इथं विद्यार्थी मंडळी उभे आहेत बघा, किती गोड असे लाईनीनं उभे आहेत. इथं व्यवस्थित एकसारखे कपडे घातले, किती गोड वाटतात नाही लेकरं? वाटतात की नाही? म्हणजे हे शिस्तीत राहिले तर आपण काय समजतो, यांची गुरुजी कसे आहेत? शिस्तीत आहेत, बरोबर. यांना शिस्त शिकवतात. आणि ह्यांनी जर इथं येऊन धिंगाणा केला तर आपण काय म्हणतो, यांची गुरुजी यांना काही शिकवत नसतील बरं का पोरांनो. हां, तर शिष्याची परीक्षा, गुरुची परीक्षा कशाने होती? शिष्याहून होती. तर ऐका, आपल्याला जगद्गुरु तुकोबारांचा अधिकार बघायचा आहे. तुकोबारांचा अधिकार बघायचा झाला बघा, शिष्यत्व अजून जगद्गुरु तुकोबारांचं स्वीकारलं सुद्धा नव्हतं गुरु बरं का. चोखोबारायांचा दृष्टांत सांगते. निळोबारा हे जगद्गुरु तुकोबारांचे काय होते? शिष्य होते. निळोबारायांनी काय केलं? 42 दिवस काय केलं? इंद्रायणीच्या काठावर बसून तुकाराम 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 असा काय केला? धावा केला. का केला? कारण तुकोबारांना काय करायचं होतं? शिष्यत्व त्यांचं स्वीकारायचं होतं. म्हणून तुकाराम 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 असा धावा करत गेले. आणि असा धावा करत असताना ऐका, तुकोबाराय न येता जगाचा मालक आला. जगाचा मालक आला आणि जगाचा मालक आल्याच्या नंतर त्यानं निळोबारायांना विचारलं, अहो ऐका, कोण आलंय बघा. कोण आलंय? निळोबारायांनी वरती पाहिलं आणि वरती पाहिल्याच्या नंतर कोण आलं होतं? जगाचा मालक आला होता. कोण? साक्षात पांडुरंग परमात्मा, भगवान परमात्मा जगाचा मालक आला होता. आणि जगाचा मालक पाहिल्याच्या नंतर निळोबारायांनी देवाला सांगितलं, देवा आम्ही तुला बोलवलं. प्रार्थिल्या वाचवणी आलासी का? तुला आम्ही बोलवलेलं नाही. आम्ही कुणाला बोलवतोय? तर आम्ही जगद्गुरु तुकोबारांना बोलवतो.
आम्ही न ओळखीजो देवा, तू कयाचा धावा करीत असो, आम्ही कुणाचा धावा करतोय तर तुकोबारायांचा धावा करते. मग तू एक काम कर देवा, तू जा, तू परत जा आणि तुकोबारायांना इथं पाठवून दे. मला सांगायचं इतकं की तुकोबारायांचा शिष्य काय करतोय, भगवान परमात्म्याला परत पाठवतोय. एवढा तुकोबारायांच्या शिष्याचा अधिकार आहे. मग मला सांगा तुकोबारायांचा केवढा अधिकार असेल, बरोबर का नाही? तुकोबारायांचा एवढा अधिकार आहे आणि ते तुकोबाराय तुम्हा आम्हाला उपदेश करतात. तुकोबाराय म्हणतात सांगतो, तुकोबाराय आपल्याला उपदेश करतात. पण त्याआधी मी तुम्हा सर्वांना सांगते ऐका, जेव्हा आपण कीर्तनामध्ये बसतो ना, आपल्या सप्त्याला किती वर्ष झाले? 29 वर्ष चाले बाबा, 29 वर्ष चाले. पण आपण 29 वर्ष झाले किती कीर्तन ऐकतो? वर्षाचे 7 कीर्तन ऐकतो, बरोबर का नाही? आता जे वाढदिवसाचे, वर्षश्राद्धाचे काय जे असतील ते सोडून आपण वर्षाला 7च कीर्तन धरू, बरोबर? त्या 7 कीर्तनामध्ये आपण किती वेळा भगवान परमात्म्याचं नामस्मरण करतो का? बघा, कीर्तनाला बसल्याच्या नंतर तुमच्या हातानं टाळी आणि मुखानं नाम आलं पाहिजे, बरं का? कीर्तनातले हे काही नियम आहेत. कीर्तनाला बसल्याच्या नंतर जर तुम्ही टाळी वाजवत नसाल आणि तुमच्या मुखातून जर भगवान परमात्म्याचं नाम येत नसेल तर तुमचे इतके कीर्तन ऐकून काहीच फायदा नाही. कसं आहे माहिती का, आम्ही चातुर्मासाला असायचो बाबा, चातुर्मासाला आम्ही पंढरपूरला, आम्ही 4 महिने चातुर्मासाला आम्ही पाठाला जायचो. आणि पाठाला गेल्याच्या नंतर राऊत बाबा, चैतन्य बाबा सगळे जे पाठ राहायचे ना, ते बाबा आमच्याकडून काय करायचे, 15 मिनटं कमीत कमी 15 मिनटं सलग भजन करून घ्यायचे. मग आम्ही एका शिष्याने राऊत बाबांना विचारलं, बाबा तुम्ही 15 मिनटं भजन करून घेता, मग भजन करून घेतल्यापेक्षा तुम्ही एक काम करत जा, भजन करून घेतल्यापेक्षा तुम्ही 15 मिनटं पाठ जास्त घेत जा, म्हणजे आपला पाठ जास्त वेळ चालेल. बाबा आता बाबा म्हणायचे, अरे बेंडफळे हो, तुम्ही 15 मिनटं पाठ जास्त घ्या म्हणता, पण पाठच नाही, पाठ असो कीर्तन असो, तुम्ही 15 मिनटं नाही, तुम्ही सकाळ संध्याकाळ दुपार 3 टाइम जरी कीर्तन आणि पाठ ऐकले आणि जर तुमच्या मुखातून भगवंताचं नाम येत नसेल आणि हातानं टाळी वाजत नसेल तर तुमच्या पाठाचा आणि तुमचा कीर्तनाचा काही उपयोग नाही. आणि असं नाही की मी तुम्हाला हट्टपूर्वक म्हणेन टाळी वाजवत, पण एक नक्की सांगेल, ज्याला ज्याला भगवंतांना हात दिलेत, महिला मंडळ नीट आहे का लाडक्या बहिणींनो, काय, ज्याला ज्याला भगवंतांना हात दिलेत त्यानंच टाळी वाजवायची, ज्याला हात दिले नाही त्यानं टाळी वाजवायची नाही. मग आता इथून पुढे वाजवणार ना टाळ्या. बघा, टाळी जर वाजवसान तर तुमचे काय सांगा 1500 रुपयाचे 2100 होतील नाही का? लाडक्या बहीण योजनेची होतील ना, पण त्यासाठी टाळी. बघा, तुम्ही लाडकी बहीण योजनेचे पात्रतेचे का आहात माहिती का? कारण की तुम्ही देवधर्म जरा जास्त करता. बघा, आजचे सौजन्य सुद्धा कोणी घेतलेले? महिला मंडळानेच घेतलेले. इथं कीर्तनाला उपस्थित जास्त कोण आहे? महिला मंडळच आहे. कुठलंही काम असू दे बाबा, महिला मंडळ कुठे पुढेच आहे. म्हणून तुम्हाला सरकारद्वारे म्हणजे भगवंताकडूनच समजा, भगवंताकडूनच तुम्हाला काय झाली ती योजनेचा लाभ झाला. इकडे बघा, सावत्र भाऊ योजना सुद्धा नाही. त्यामुळं तुम्हाला जर वाटत असेल आणखी 500-600 रुपये वाढाव तर भगवंताचं काय करा, नाम घ्या. विठ्ठल तुकोबारे तुमचा अधिकार आहे का? तर तुकोबारांचा अधिकार आहे. तुकोबारांचा फार मोठा अधिकार आहे. तुकोबारांचा काय फार मोठा अधिकार आहे. जिथं तुकोबाराय शब्द बोलतात तिथं आपला काय लागतो, चकार लागून जातो की तुकोबाराय म्हणतात ना, मग ती गोष्ट काय झाली, शेवटची झाली. तुकोबाराय म्हणतात त्यापुढे आपण बोलायचं नसतंय. तुकोबाराय म्हणतात सांगतो, आपल्याला तुकोबाराय अभंगामधून सांगतात, पण सांगताना तुकोबाराय असं आहे का की कुणी विचारलं असेल का? आणि तुकोबारायांचे जे अभंग आहेत ते अनुभवातून आलेले आहेत बाबा. कसं आहे माहिती आहे का? आता ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आहे, पण ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कसा आहे, आपल्यासारख्या पामर लोकांना संस्कृत कळत नव्हती म्हणून काय केलं ज्ञानोबारायांनी, मराठीमध्ये ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला आपल्यासारख्यांना कळावा म्हणून. आता ज्ञानेश्वरी ही झाली गीतेवरची टीका, पण तुकोबारायांचे अभंग तसे नाहीत. तुकोबारायांचे अभंग हे कसे आहेत, अनुभवातून आलेले आहेत. म्हणजे जसे जसे तुकोबारायांना अनुभव येत गेले, अनुभव आले अंगा ते या जगा देत असे, जसे जसे तुकोबारायांना अनुभव येत गेले तसे तसे तुकोबारायांनी काव्य रचना सुरू केली आणि ते आपल्याला अनुभव देत गेले. म्हणजे
तुकोबरायाने काय केला, अनुभव घेतला आणि नंतर ते आपल्याला अनुभव सांगत गेले. मग का हो तुकोबराय, तुम्ही आम्हाला सांगता, तुकोबराय म्हणतात सांगतो तुम्हासी, तुम्ही आम्हाला सांगता पण आम्ही तुम्हाला विचारलेलं नाही. पण कसं असतं माहिती आहे का, काही काही गोष्टी नाही विचारला तरी सांगाव्यात. 4 प्रकार पडतात. काही काही गोष्टी नाही विचारला तरी सांगाव्यात, काही काही गोष्टी विचारल्या तरच सांगाव्यात, काही काही गोष्टी नाही विचारल्या तरी सांगाव्यात, काही काही गोष्टी विचारला तरी सांगू नाही, काही काही गोष्टी नाही विचारला तरी सांगाव्यात. बघा असे 3-4 प्रकार पडतात. हा प्रकार कुठला आहे बघा, काही काही गोष्टी विचारल्या तरी सांगू नाही. बघा आता गावामध्ये लग्न आहे, काय आपल्या गावामध्ये लग्न, आता लग्नाचा सीझन चालू आहे ना, आपल्या गावामध्ये लग्न आहे आणि आपल्या गावामध्ये वऱ्हाडी येतात, बरोबर. वऱ्हाडी आल्याच्या नंतर काही कपाळाला बुक्का बिका नसला, गळ्यात माळ नसली तर एखादं विचारतेच गावात आहे का काही व्यवस्था, सरकार मान्य नाही का. तो जर आपल्याला विचारत असेल की गावामध्ये काही व्यवस्था आहे का, तर आपण सांगू नाही. लग्न चांगलं पार पडावं असं वाटत असेल तर आपण सांगू नाही. आणि जर वाटत असेल व्हावंच नवरदेव नवरीचं वाटोळं तर सांगून टाका, बरोबर का नाही. दुसरं उदाहरण सांगते तुम्हाला. आता आपल्या काही गोष्टी नाही विचारल्या तरी सांगाव्यात. काय सांगाव्यात, एखादा आंधळा मनुष्य आहे, त्याला दिसत नाही आणि समोर एखादा दगड आहे किंवा एखादा खड्डा आहे, त्याला दिसत नाही, त्यानं विचारलं नाही तरी त्याला सांगावं की बाबा समोर काय आहे, दगड आहे किंवा खड्डा आहे. त्या दुसऱ्या प्रकरणातला हा अभंग आहे. तुकोबराय आपल्याला सांगतात, आपण विचारलं नाही तुकोबरायांना, काय आपण तुकोबरायांना विचारलं सुद्धा नाही तरी सुद्धा तुकोबराय सांगतात. का सांगतात, कारण की बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. तुकोबरायांना आपल्यासारख्या पामर जीवाचा काय येतो, कळवळा येतो. मग आपल्यासारख्याचा उद्धार व्हावा म्हणून तुकोबराय आपल्याला साधन सांगतात अभंगाच्या प्रथम चरणात. असं गोड वाटलं ना कानाला तर वाजवली पाहिजेत बरं का टाळी. टाळी वाजवा असं सांगायचं काम पडू देऊ नका. तुम्हाला टाळी वाजवायचा आणखी एक फायदा सांगू का, जुने कीर्तनकार सांगत होते बाबा, टाळी जर वाजवली ना धनरेषा वाढते म्हणतात हातावरची. कमीत कमी धना करता तरी नाही का. माणसाला ज्या जगात काय प्रिय आहे, सगळ्यात जास्त धन प्रिय आहे. मग धना करता टाळी वाजवली तर काही बिघडत नाही. आपल्याला काय त्याला पैसे द्यायचे का. अरे संतांनी आपल्याकरता देह कष्टविला, कुणाकरता देह कष्टविती परोपकारे. तुमच्या आमच्याकरता देह कष्टविला संतांनी, पण आपल्याला स्वतः करता हात सुद्धा एकावर एक टाकता येत नाही, टाळी सुद्धा वाजवता येत
नाही. अरे संतांनी आपल्यावर किती उपकार केले, आपल्यावर केले बरं का. आपल्यासाठी सर्व हा खटाटोप केला. नाहीतर संतांना इथं येणं आणि आपल्यासाठी एवढं भानगडी करणं यात काही अर्थ नव्हता. पण तुम्ही आम्ही बुडताना दिसलो. कशामध्ये? या भवसागरामध्ये बुडताना दिसलो. म्हणून संत आले आणि संतांनी उपदेश दिला. काय केला? सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला. त्या विठ्ठलाला भजायला सांगितलं. मग का हो, त्या विठ्ठलालाच का भजायचं? दुसरे देव नाहीत का? महाराज दुसरे सुद्धा देव आहेत. काय? दुसरे सुद्धा देव आहेत. पण तो विठ्ठल कसा आहे माहितीये का? पंढरपूरला पंढरपूरला गेलात का? काही काही गावात असे सापडतात की ते कधीच पंढरपूरला गेले नसतात बरं का. पण तुमच्या गावातले गेलेत भरपूर नाही का. पंढरपूरला गेल्याच्या नंतर तुम्ही दर्शन बारीला लागता. कसं आहे, भगवंताचं दर्शन कसं होतं? माणसाला चरणाला हात लावून होतं. बरोबर. बाकीच्या ठिकाणी होतं का तसं? कुठंच नाही होत बाबा, कुठंच नाही होत. कुठंच चरणाला हात लावून दर्शन होतच नाही. पण आपल्या पांडुरंगाचं कसं माहिती आहे का, विठोबाचं? तिथं जाऊन माणूस काय करतं? त्या भगवान परमात्म्याचं दर्शन घेतो. आणि तो भगवान परमात्मा कसा आहे? तो इतका सुंदर आहे बाबा. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या. कसा सुंदर तो भगवान परमात्मा आहे. त्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे. तो दिसायला सुद्धा इतका सुंदर आहे. किती सुंदर आहे? राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपल्या. इतका सुंदर तो भगवान परमात्मा आहे. त्या भगवान परमात्मा मदनाच्या पुतळ्यासारखा आहे बघा. त्या भगवान परमात्म्याला आपल्यासारख्याचा हात जरी लागला हात तरी सुद्धा त्या भगवान परमात्म्याला दुखापत होईल. इतका सुंदर तो भगवान परमात्मा आहे. म्हणून आम्हाला तो भगवान परमात्मा फार आवडतो बरं का. कोणता? विठोबा. म्हणून आम्ही सांगतो काय करा तुम्ही? ते विठोबाला भजा. आम्ही भजतो, तुम्ही सुद्धा कोणता भजा? बेसनाचा भजा नाही ना, तो भजा नाही बघा. आम्हाला भजाच आठवू राहिले. मग असे खाल्ल्यामुळं काही भजेच आठवू राहिलेत बघा. तो को बराय म्हणतात त्या भगवान परमात्म्याला भजा. तो नुसता दिसायला सुंदर नाही हो, त्याचं नाम सुद्धा इतकं सुंदर आहे. किती गोड आहे त्याचं नाम. अमृताहुनी गोड. भगवान परमात्म्याचं अमृताहुनी गोड सांगतात. अमृतापेक्षा त्या भगवंताचं नाव काय? गोड आहे. इतकंच नाही तर जिवे गोड तीन अक्षरांचा रस अमृत जयास फिके पुढे. त्याच्या नावापुढे काय? अमृत सुद्धा फिकं पडलेलं आहे. इतकं गोड ते भगवान परमात्म्याचं नाम आहे. आणि त्या भगवान परमात्म्याच्या नामाची आम्हाला काय लागलेली? चटक लागलेली. चटक आमच्या जिभेला काय लागली? चटक लागली. आमच्या तोंडामध्ये त्या भगवान परमात्म्याचं इतकं नाम येतं की आम्हाला कुठलीच भान राहत नाही. त्या भगवंताचं नाम आम्ही इतकं घेतो. किती घेतो? सदा नाम घोष रू हरी कथा. आणि त्यानं आम्हाला काय प्राप्त होतं माहितीये का? तेने सदा चित्ता समाधान. त्या भगवान परमात्म्याचं नाम जर आम्ही घेतलं ना तर आम्हाला सदैव काय होतं? समाधान प्राप्त होतं. मग तुम्हाला पण जर समाधान पाहिजेत असेल ना, मग मी सांगतो ते करा. काय करा? सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला. आणि जर त्या भगवान परमात्म्याला तुम्ही भजलं नाही तर नाही तरी गेला जन्म वाया. कौतुकोबारे तुम्ही असे कसे म्हणता की आमचा जन्म वाया जाईल? आम्ही या जन्मामध्ये आल्याच्या नंतर किती कामं करतो बाबा. आम्ही पैसा कमवतो, आम्ही घर बांधतो, आम्ही गाड्या घेतो, आहे का नाही? आम्ही नाव कमवतो. तुम्ही असे कसे म्हणता की आमचा जन्म वाया गेला?
आपला जन्म वायाच गेला. का गेला? कारण की आपल्याला गाड्या घोड्या याच्यासाठी जन्म दिला नाही. तर भगवान परमात्म्यानं हा देह आपल्याला कशा करता दिला? देवे दिला देह, देवे दिला Oh,